नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. अमरावतीमध्ये द ऑब्स्टिक अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी अमरावतीच्या 2026-27 कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नवनियुक्त अध्यक्ष म्हणून डॉक्टर शलाका बारी यांनी पदभार स्वीकारला, तर सचिव म्हणून डॉक्टर सायली जहागीरदार यांनी जबाबदारी सांभाळली. महिलांच्या आरोग्याला प्रोत्साहन देणे हेच सर्वोच्च प्राधान्य राहील असा विश्वास डॉक्टर बारी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन अमरावतीतील हॉटेल ग्रँड महफिल येथे करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सोहळा दरम्यान ज्येष्ठ सदस्य डॉक्टर कल्पना अशोक लांडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी केलेल्या विविध उपक्रमाची माहितीही यावेळी सादर करण्यात आली. फेडरेशन ऑफ ऑब्स्टिक अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाशी संलग्न असलेली ही संस्था महिलांच्या आरोग्य सेवा, संशोधन आणि प्रशिक्षणासाठी कार्यरत आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली माता मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा संदेश देत पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. नमस्कार, मी डॉक्टर माधुरी पटेल, प्रेसिडेंट इलेक्ट फॉक्सीची आहे. ही नॅशनल बॉडी आहे. आमच्याकडे 293 सोसायटीज आहे आणि अमरावती एक सोसायटी आहे. आणि अमरावती इज व्हेरी व्हायब्रंट अँड डायनॅमिक सोसायटी आणि आमचे मेंबर आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये 47,000 प्लस गायनेकोलॉजिस्ट आहे. आमचं मुख्य काम आहे माता मृत्यू दर कमी करायचं आणि बाकीच्या आस्पेक्ट वुमनचे पण बघायचे की त्यांना काही डिझीज आहे तर काय करायचं, मेडिकल ट्रीटमेंट द्यायचं, सर्जिकल ट्रीटमेंट द्यायचं की काय करायचं. आपल्या इथे आता कॅन्सरचं पण वाढ झालेलं आहे. मला एवढं आनंद वाटतो की महाराष्ट्राची माता मृत्यूची संख्या कमी झालेली आहे. त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या लोकांना मी अभिनंदन देते. आपली नॅशनलची 88 पर 100,000 लाईफ होत आहे आणि महाराष्ट्राची 33 पर 100,000 लाईफ होत आहे. त्याच्यासाठी मी सोसायटीला, अमरावती सोसायटीला त्यांच्यामध्ये कामं करलेले जे ऑफिस बेरर आहे त्यांना मी खरोखरच धन्यवाद करते. त्यांचे जे ग्रासरूट लेवल वर्कर म्हणजे आम्ही गायनेकोलॉजिस्ट जे खरोखर डिलिव्हरी करतो त्यांना पण मी अभिनंदन देते की आपण माता मृत्यू दर पुष्कळच कमी केलेले आहे आणि आणखी कमी करावं. कारण की एकदा माता मृत्यू झालं तर फॅमिली सफर होते, सोसायटी सफर होते आणि नेशन पण सफर होतं. एक आई जाते, एक मुलगी जाते, एक सून जाते, एक बहीण जाते, असं म्हणून आपल्याला माताला करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे की आपलं सर्वायकल कॅन्सर म्हणजे पिशवीच्या तोंडाचं कॅन्सरचं प्रमाण फार वाढलेलं आहे. ॲज अ फॉक्सी मी गव्हर्नमेंटच्या ऑफिशियलला भेटले होते 2022मध्ये आणि त्यांना आम्ही सांगितलं, ॲडव्होकेट केलं की तुम्ही HPV वॅक्सिन द्यायला पाहिजे. आणि गेल्या महिन्यात श्री आपले नरेंद्र मोदीजी प्राईम मिनिस्टर, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजींनी त्याचं लॉन्च केलं आणि आत्ता जसं पोलिओ, ट्रिपल वगैरे सगळं भेटतो इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये, तसंच आता HPV वॅक्सिन पण 9 ते 14 वर्षाच्या मुलींना फ्रीमध्ये देता येणार. सो आम्ही भरपूर कामं करते. आमच्या सोसायटी अमरावती एकदम व्हायब्रंट आहे, एकदम डायनॅमिक आहे आणि आम्ही वुमनच्या वेलनेससाठी काम करतो. अमरावती OBGY सोसायटीचा पदग्रहण समारंभ पार पडलेला आहे. आय हॅव बीन इलेक्टेड ॲज द प्रेसिडेंट ऑफ अमरावती OBGY सोसायटी. माझी सेक्रेटरी असणारे डॉक्टर सायली जागीरदार. आमच्या एक्झिक्युटिव्ह टीमचा हाच प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त आम्ही अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत. आउटरीच कॅम्प्स आमची घ्यायची इच्छा आहे. यात जास्तीत जास्त कॅन्सर डिटेक्शन कॅम्प, ज्याला आम्ही पॅप्समियर कॅम्प्स म्हणतो, आणि आजकाल नवीनच जे आलेलं आहे HPV वॅक्सिनेशन ड्राईव्ह, त्यात पण आमचा जास्तीत जास्त सहभाग असणार आहे. आता नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये मोदीजींनी पण HPV वॅक्सिनेशन इन्क्लूड केलं आहे. तर याचं अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवणे, याचे फायदे लोकांना सांगणे, याच्यावर आमचा जास्तीत जास्त भर असणार आहे. यात आम्ही ज्या सोशली थोड्या पुअर लेडीज असतात त्यांच्यासाठी आम्ही हेल्थ डिटेक्शन कॅम्प्स आणि डायग्नोस्टिक कॅम्प्सचे ऑर्गनायझेशन आम्ही करणार आहोत. अमरावती OBGY सोसायटीची जी परंपरा आहे जास्तीत जास्त सोशल वर्क करण्याची, तर मला खात्री आहे की मी आणि माझी टीम त्यात आम्ही खरं उतरू आणि त्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू आमच्या सिनियर्सच्या, आणि जास्तीत जास्त सोशल ॲक्टिव्हिटीज आणि अवेअरनेसचे प्रोग्राम्स आम्ही आमच्या टेन्युअरमध्ये घेऊ. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.